आता प्रॉब्लेम काय दिलाय बघा. A convex lens of focal length f produces a real image whose size is m times size of object. म्हणजे यामध्ये काय दिलंय की कॉन्व्हेक्स लेन्स दिले, तिची फोकल लेंथ एफ आहे आणि इट फॉर्म अ रियल इमेज. ओके, रियल इमेज दिले जिची साईज काय आहे, एम टाइम्स साईज ऑफ ऑब्जेक्ट. मग डेटा काय दिलाय सांग राजवर्धन, कसा लिहायचा? रियल इमेज हुज साईज इज एम टाइम्स साईज ऑफ ऑब्जेक्ट, कसं लिहिणार? डेटा कसा लिहिणार? रियल इमेज हुज साईज म्हणजे हाईट ऑफ इमेज दिले किती, एम टाइम्स हाईट ऑफ ऑब्जेक्ट. अंडरस्टूड? बरोबर. पुढचा पार्ट अजून आलेला नाही. हा, एक मिनिट ऐका. हे दिले, आता इमेज कुठले दिले? रियल. बट ही इमेज बाय नॉलेज काय असते, इन्व्हर्टेड असते. मग रियल जर इमेज जर रियल असेल, इमेज जर काय असेल, रियल असेल आणि इन्व्हर्टेड असेल तर एच ओ होतंय पॉझिटिव्ह. इन्व्हर्टेड मुळे उलट एच आय होतंय निगेटिव्ह. यू नेहमी निगेटिव्ह असते कारण आपण ऍक्सिसच्या लेफ्ट साईडला मेजर करत असतोय, ओ बसून, बोल बसून. आणि रिअल इमेज आहे, रिअल इमेज कुठल्या साईडला पाहू म्हणते, लेन्सच्या. ही लेन्स असेल तर इथं कुठं ऑब्जेक्ट असेल. रिअल इमेज, व्हर्च्युअल इमेज अपोज साईडला होते, रिअल इमेज त्या साईडलाच होते. त्यामुळे याचं व्ही सुद्धा काय येणार, मायनस. ते आन्सर आलं तर हे सायंगल फिजर अप्लाय केलं नाही, बरोबर की नाही? कारण काहीच घेतलं नाही ना. प्रॉब्लेम मे बी सॉल्ट बट नॉट एव्हरी टाइम. मग एम मॅग्निफाईंग काय असतं, इथं एम आय म्हणून लिहित नाही. मॅग्निफिकेशन म्हणजे काय असतं, एच आय अपॉन एच नॉट इज इक्वल टू, हे महत्वाचं, प्लस व्ही बाय यू. हेच मिररसाठी मायनस व्ही बाय यू असते, मिररसाठी. अंडरस्टूड? आणि त्यामुळे लक्ष द्या, एच आय मायनस एम एच नॉट. मायनस का आलं ते, कारण एच आय काय मायनस आहे, अपॉन एच नॉट मायनस व्ही अपॉन मायनस यू. मायनस मायनस गेट कॅन्सल. म्हणजे काय राहिलं, मायनस एम इज इक्वल टू व्ही बाय यू. आता बघा पुढची गोष्ट बघा. आता आपल्याला सॉल्व काय करायचं आहे, डिस्टन्स ऑफ इमेज व्ही सॉल्व करायचं, व्ही फाइंड करायचं आहे. मग व्ही फाइंड करायचं आहे, बघा व्ही फाइंड करायचं आहे, यू नको आहे आपल्याला, पण मग यू कॅन्सल कसं करायचं, हिथंच व्ही ची व्हॅल्यू फाइंड करायची, व्ही मायनस एम यू. व्ही काय, मायनस एम यू. आणि त्यानंतर लेन्सचा फॉर्म्युला 1 बाय एफ इज 1 बाय यू minus 1 by V as 1 by F, okay, 1 by U. चुकलीचं फॉर्म्युला काय चुकी झालं,
पहिल्यांदा व्ही पाहिजे आणि मग यू. 1/v हे मी चुकीच गेलंय. मला यू कॅन्सल करायचं आहे. यू कॅन्सल करा, मी यू ची व्हॅल्यू फाइंड करायला पाहिजे. ज्यावरनं हे चुकीचं आहे. रिलेशन बरोबर आहे. यू फाइंड करायला पाहिजे. यू काय येणार? व्ही बाय मायनस एम. कारण आपल्याला व्ही फाइंड करायचं आहे, यू कॅन्सल करायला पाहिजे. मायनस व्ही बाय मायनस एम. कळलं? मायनस आहे, मायनस मायनस प्लस झालं. 1/f काय आलं? 1/v मायनस मायनस प्लस m/v. त्यामुळं 1/m किती आलं? m+1/v. आणि विचारलंय काय आपल्याला? v. So v is m+1. अंडरस्टूड? ओके. त्याच प्रॉब्लेम मध्ये बरंच अंडरस्टँडिंग होतं.